अंतःकरणाचे धर्म सुख दुःख कशापासून तर शब्दापासून सुख दुःख कुणाला होते तर अंतःकरणाला होते तर आणि ते अंतःकरण व्यान वायूवर बसून श्रोत्रेंद्रियाच्या द्वारा बाहेर जातो आणि शब्द भोगतो. शब्द विषय तमगुणाचा आहे. श्रोत्रेंद्रिय आणि अंतःकरण सत्वगुणाची आहेत आणि वाचा रजोगुणाचा आणि व्यान रजोगुणाचा आहे. कुणाचा? आकाशाच्या तमगुणाचा आहे. मग कठोर शब्द ऐकलं ना, निंदा ऐकलं ना दुःख होतो आणि स्तुती ऐकलं ना सुख होतो. कुणाला? तुम्हाला. का तुम्हाला का सुख दुःख व्हावं? म्हणजे सुख दुःख हे कोणाचे आहेत? अंतःकरणाचे धर्म आहेत. मग ते अंतःकरण तुम्ही झाल्यामुळं कोणतर स्तुती केलं आनंद वाढते, कोणतर निंदा केलं दुःख वाढतो. त्याचा वाहन तुम्ही लक्षामध्ये ठेवा, त्याचं द्वार तुम्ही लक्षामध्ये ठेवा, त्यांचा सेवक तुमचं लक्षामध्ये ठेवा. आणि हे सुख दुःख कोण भोगते बाबा? म्हणजे अंतःकरण भोगतो. ते अंतःकरण तुम्ही झाल्यामुळं तुम्हाला सुख दुःख भोगावं लागतं. कसं? पिदोड्याच्या संगत तुम्ही केलं म्हणजे प्यावं वाढतो आणि ब्राह्मणाचं संगत केलं म्हणजे ब्राह्मणासारखं वागा वाढतो आणि आडमुठ लोकांचं संगत केलं ना आडमुठासारखं वागा वाढतंय. का? त्यांचं संगत केलं. तसं अंतःकरण सुख दुःखाचा भोगता आहे आणि ते सुख दुःखाचा भोगता अंतःकरण तुम्ही झाल्यामुळं मी सुखी आहे, मी दुःखी आहे. हे सुख दुःख कोणाचे नाहीत? अंतःकरणाचे धर्म आहेत, तुमचे नाहीत. एवढं तुम्ही निश्चय करा आणि गुरुच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवा. कुणाच्या बी वाच्यावर विश्वास ठेवू नका. फक्त माझ्या महादेव बाप्पाच्या वाक्यावर माझा विश्वास आहे. पुष्कळ गुरु मला विद्या शिकवले, परंतु त्या पुष्कळ गुरुचं त्याप्रमाणे आम्ही वागलं म्हणून हा विद्या आणि हा पदवी हा सुख आपल्याला लाभलं. तुम्ही गुरुच ऐकत नाही, गुरु सांगितलेला ऐकत नाही, विश्वास नाही, श्रद्धा नाही. श्रद्धावान लभ्यते की नाही. म्हणून हे अंतःकरण तुमचं नाही, हे आकाशाच्या सत्वगुणाचा अंश आहे. मग त्याचं वाहन कोण आहे? व्यान वाही आहे आणि सर्वांगामध्ये राहतो आणि सगळ्या अवयवाचा काय करतो? तो हालचाल करायला लावतो. हालचाल देखील तुमचे नाही तर व्यान वायूचे आहेत. पाय हलवणं, हात हलवणं आणि तुमचं मान हलवणं, नाक मुरडणं, कपाळाला आट्या घालणं, हे सर्व कुणाचे धर्म आहेत? व्यान वायूचे धर्म आहेत. लक्षात घ्या. तू नाक डोळे का मोडले म्हटलं ना, तुम्हाला राग येतो. नाक डोळे जोपर्यंत तुमच्या ध्येयामध्ये आहे व्यान वायू, तोपर्यंत तुम्ही नाक डोळे मोडतात. त्या व्यान वायू सारखं तुम्ही वागू नका. वागतात तोंड वाकडं करणं, नाक वाकडं करणं, तोंड फिरवणं, नाक मुरडणं, कपाळाला आट्या घालणं, हे सगळे कुणाचे धर्म आहेत? व्यान वायूचे. व्यान वायू तुम्ही झालं, रजोगुणी झालं. व्यान वायू तुम्ही झाल्यामुळं तुम्हाला हे सगळे क्रिया होऊ लागले. मग हे प्राण निघून गेला ना, तुम्ही बोंबलत बसता. बोंबलत बसू नका. हे व्यान वायू होऊ नका, अंतःकरण होऊ नका. आणि निंदा वंदा कोणी केलं तर हसत राहावा. निंदा केलं म्हणून लहान होऊ नका, स्तुती केलं म्हणून फुगू नका. हे शब्द आकाशाच्या तमगुणाचा अंश आहे. ह्याच्यापासून सुख दुःख कुणाला होतो? अंतःकरणाला होतो. ते अंतःकरण तुम्ही होऊ नका. आता पुढे चला, पुढे जाते.
आता मन हा वायूच्या सत्वगुणाचा अंश आहे. तो वायू त्वचाद्वारा बाहेर जातो आणि त्याची सेवा कोण करते? म्हणजे हात करतो. कसा? उन्हाळा आला म्हणजे घाम सुटत, हातात हातरुमाल घेऊन आणि ते घाम पुसून घेतो आपण. कुणाचं सेवा? त्वचेंद्रियाचा सेवा. आणि ते समान वायू कुठं बसला? त्वचा इंद्रियवर बसला आणि कुणाद्वारा गेला? त्वचाद्वारा बाहेर जातो. बाहेर जाऊन काय करतो? तो घाम पुसून घेणं, वारं घेणं, पंखा चालू करणं, हे सगळं काम कोण करते? हात. कुणाचा नोकर? मनाचा नोकर. वायूच्या रजोगुणापासून कोण झालं? समान वायू. आणि हात रजोगुणाचे अंश आहेत. मग व्यान वायू तुम्ही होऊ नका. व्यान वायू आकाशाचे दोनाडे भाग वाऱ्याच्या रजोगुणामध्ये मिळाल्यामुळं समान वायू तयार झाला. आणि हे समान वायूवर कोण बसतय? मन बसतय. मन कुणापासून झाला? वायूच्या सत्वगुणापासून झाला. लक्षात घ्या. हे पंचीकरण ऐकलं ना, मग तुमच्या आयुष्याचं जन्म मरणाचा भीती जातो. तुमच्या हृदयाला धक्का बसत नाही. आणि हे ऐकण्यासाठी गुरु साक्षात तुम्हाला परमात्माच आहे असं वाटलं पाहिजे. मग तेव्हाच विषय तुम्हाला कळतो, नाहीतर विषय कळत नाही. श्रद्धा मेन आहे. गुरु हा परब्रह्म आहे. गुरु हा आई आहे. गुरु बाप आहे. गुरु भाऊ आहे. गुरु बंधू आहे. काका चुलता गुरुच आहे. म्हणून हे सगळं तुम्ही माऊलीने असं जाणले म्हणून तुम्ही सगळं माऊलीवर प्रेम करता. तुम्ही आई वेगळं, सासू वेगळी, नवरा वेगळा, मुलगा वेगळा, सून वेगळी. द्वैतम भयम भवती. द्वैत तुमच्यापाशी असल्यामुळं सगळ्यापासून तुम्हाला त्रास होतो. मग मन कुठं बसला? समान वायूवर. मग समान वायू काय करतो? एक एक इंद्रिय बघा, एक एक इंद्रिय एक एक विषयावर बसल्यावर प्राण त्याग केले. आणि तुमच्याजवळ 5 विषय आहेत, 5 इंद्रिय आहेत आणि 5 विषय आहेत. अंतःकरण आहे. एक अंतःकरणामुळं तुमचा हत्ती काय केला? बलंडे आहे. 1000 लोकांना तो मारू शकतो. कोण? हत्ती. बलंडे आहे. ते हत्ती एकाच्या ताबेदारी झालं. तुमच्यापाशी अंतःकरण आहे का नाही? मग ते बलंड्या हत्ती स्पर्शाच्या योगाने आज हत्ती आपल्या गावात येतात का नाही? त्याच्यावर मुलं बसतात का नाही? बलंडे आहे का नाही? 1000 लोकांना मारतो का नाही? असं बलंड्या, ताकदवान, शक्तिवान, शूरवीर आणि झाडाचं पाला खाऊन जगणारा मनुष्य एवढं ताकदवान आहे. तुम्ही म्हणता आम्ही तिखट मीठ दही खाल्लं ना आमची हातपाय गळतात. मग हत्तीचे हातपाय गळतात का? म्हणून तुम्ही किती सपक खाचाल, किती तेल नसलेलं खाचाल आणि तुम्ही आंबट तिखट जितकं तुम्ही कमी खाचाल तुमचं शरीर आरोग्यता राहतो. हे इंद्रिय तुमचे शत्रू आहेत. इंद्रिय कोण आहे? तुमचे शत्रू आहेत. हे लक्षामध्ये घ्या. मग अंतःकरण कुणावर बसला? व्यानवायूवर. मग ते अंतःकरण कुणापाशी आहे? हत्तीपाशी आहे.
भक्तीच्या ध्येयामध्ये अंतःकरण आला ना, नक शिक पर्यंत ज्ञान होतो. आणि तेच अंतःकरण मानव होऊन जन्माला आला ना, मग 3.5 हाताचा सगळं त्याला वळख होतो. कुणाला? अंतःकरणाला. अंतःकरण विकास करा. अंतःकरण निर्गुण निराकार करा. निर्गुण निराकार केलं ना, निर्गुण निराकार असलेलं अंतःकरण निर्गुण परब्रह्माशी समवेश होतो. मग तुमचं अंतःकरण आकुड आहे, मग देव मोठा आहे. इथं तुम्ही कसं आहे? मोठं आहे. मग तुमचं अंतःकरण आकुड आहे, सुखदुःखाने युक्त आहे आणि कुटुंबामध्ये अडकून बसलेला आहे. मग ते अंतःकरण तुमच्या स्वरूपाच्या आकाराचं होत नाही. मग तुमचं स्वरूप ब्रह्मचैतन्य किती मोठं आहे तेवढं मोठं तुम्ही आहे हो. परंतु तुम्हाला कळना, भ्रमिष्ट झाला तर. देवाला तुम्हाला काही भेद नाही. देवाला तुम्हाला काय भेद नाही म्हणून कळावं म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मे. हृदयामध्ये ठेवा. आप्त बांधवांना, संतती संपत्तीना घरामध्ये ठेवा, मनामध्ये ठेवू नका. संतती म्हणजे कुटुंबाला, संपदान म्हणजे पैसा आला. आपण कुठं ठेवायचं? घरामध्ये ठेवा. आणि सद्गुरूला, तुमच्या आत्म्याला तुमच्या हृदयामध्ये ठेवा. मग तुम्हाला सुख मिळतो, नाहीतर मिळणार नाही. हे मिळण्यासाठी सद्गुरु माझा सर्वस्वी आहे. आप्त
मग तुम्ही गुरुचं ज्ञान घेण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे लक्षामध्ये घ्या. मी सेवा करते, मी चाकरी करते, मी तांब्या उघडं घातलं, भांडे उघडं घातलं, मी झाडलं, मी हे केलं ते केलं, हे असं तुम्ही म्हणू नका. मग कोणाच्या वशात झाला तो? हत्ती मालकाच्या वशामध्ये झाला. मग महिन्यावरून त्याला साखळी लकुंडाचे साखळ्या लावून बाजूला वर घेतला. वर घेतल्यावर मालकाला नमस्कार केला. तू आहे म्हणून मी जगलं. काय? तू आहेस म्हणून मी जगलो, नाही तर मी मेला असतं. मालक तुम्ही काय काय सांगता तसं तसं मी ऐकतो. वश झाला. कोणाच्या? मालकाच्या वश झाला. मालकाचं वश झाल्यावर मालक सर्कसामध्ये हत्ती नसते तर कुठल्या आहेत? गावातले आहेत का जंगलातले? जंगलातले. मग जंगलातले धरण्यासाठी एवढे केला त्यांना. तसं तुम्ही इंद्रिय जिंका. इंद्रियाच्या ताब्यात जाऊ नका. काय जाऊ नका? ताब्यामध्ये जाऊन रडत बसला हत्ती. अहो हत्ती निघालं म्हणजे जंगलातले सर्व प्राणी आपल्या आपल्या घरावाने आपल्या आपल्या झाडा झुडपामध्ये लपून बसत होते. तसला हत्ती एकाच्या दुसऱ्याच्या ताब्यामध्ये झाला, अडकून पडला. तसं तुम्ही एका स्पर्शामुळं आजपर्यंत अडकून पडला. कशाचा स्पर्श? त्वचाच्या गोडीमुळं. मुलगा अंगावर येऊन पडला बरं वाटतंय, नातवंड अंगावर येऊन पडला बरं वाटतंय, नातवंडाला बघितलं तर बरं वाटतंय, नवऱ्याला बघितलं तर अजून बरं वाटतंय. कशामुळं? स्पर्श. मग त्या स्पर्शाच्या ताब्यामध्ये जाऊन तुम्ही काय झालं? आज मर्जोपर्यंत बोंबलत बसला. बोंबलू लावा का सुखी आहे? बोंब आहे का नाही? का? कोणाच्या ताब्यामध्ये गेलं? अंतःकरणाच्या ताब्यात गेलं, मनाच्या ताब्यामध्ये गेलं. अंतःकरण काय केलं? शब्द ऐकायला गेला. आणि मन काय केलं? स्पर्श घ्यायला गेलं. कित्येक लोकांचे संसार उद्ध्वंस झालेत स्पर्शामुळं. मग एका अंतःकरणाच्या विषयामुळं कोण मरण पावला? हत्ती. मरण मेल्याला बरं हो, परंतु एकाच्या ताब्यामध्ये राहणं म्हणजे मग कुणाच्या ताब्यामध्ये आहे तर तुम्ही? अंतःकरणाच्या ताब्यामध्ये आहे का? अंतःकरणच तुम्ही झालंय. अंतःकरणच तुम्ही झालंय. बस म्हणजे बस, उठ म्हणजे उठ, दे म्हणजे दे. कुणाच्या ताब्यामध्ये? आता आमच्यावर कोण तर सत्ता करते का? तू हेच केलं पाहिजे माऊली, तुम्ही असंच जेवलं पाहिजे, तुम्ही असंच वागलं पाहिजे. का? इंद्रिय माझ्या ताब्यामध्ये असल्यामुळं माझ्यावर ताबा कोणीही ठेवलं नाही. मला ताब्यामध्ये कोण घेतलं नाही. सगळे इंद्रिय कोणाच्या ताब्यामध्ये येतात? माझ्या ताब्यात. मन हा माकड आहे. अंतःकरण कुणाकुठं अडकून पडला? असा कुणाकुठं? शब्दामध्ये. आणि त्वचा कुठं अडकून पडला? स्पर्शामध्ये. मग ते मरण पावला का नाही हत्ती? नाही हो, जिवंत आहे. अहो त्याच्या ताकदीन जगायचं. गेलं की मातीमध्ये, दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आहे. उठ म्हणजे उठ, पैस म्हणजे ज्वार कर. हत्ती कोणाला ज्वार करतो का? घालतो. लहानपणामध्ये तुम्ही आई वडिलाला मारलं, आई वडिलाच्या अंगावर नाचलं, आई वडिलाच्या मांडीवर खेळलं, तुम्ही कसं सांगितले तसं आई वडील ऐकले. आता तुम्ही, तुमचा नवरा, तुमचे सासू, तुमचे मुलं कसं सांगतात तसं ऐकतात. आता कोणाच्या ताब्यामध्ये आहे तुम्ही? अंतःकरणाच्या ताब्यामध्ये. का? अंतःकरणामध्ये ताब्यात तुम्ही आहे.
तुमच्या ताब्यामध्ये अंतःकरण नाही. म्हणून अंतःकरण तुम्ही ताब्यामध्ये ठेवा. कोणाला शब्दामध्ये अडकू नका. आई म्हटलं तर आईला किती एक आनंद वाटतं. मग ते काय शब्दामध्ये अडकून पडलं. तुम्ही समर्थ आहे, तुमचं स्वरूप किती मोठं आहे तुम्हाला अनुभव आहे का नाही. आईच्या गोड बोलण्यामध्ये तुम्ही अडकून पडलं, नवऱ्याच्या गोड बोलण्यामध्ये अडकून पडलं, नातवंडाच्या ब्रह्मविद्या करून येण्यासाठी थंड वाजू दे.
हे अवतार का झाले, कशामुळे झाले? लोणी का खाल्ला त्यांना, ताक का पिला नाही, सही काढून दूध पिलेला नाही. आता हिला विचारा, रोज मला तूप पाहिजे, तुपाशिवाय आम्ही जेवण जेवत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय म्हणजे तुम्ही जसं लोणी खायचं तुम्ही प्रयत्न करा. थेंब पडलं घाबरणं, गरम झालं घाबरणं, कोणतरी निंदा केलं घाबरणं, गोड धोड मिळालं नाही रडणं. मग हे तुम्ही दरिद्री का श्रीमंत? दरिद्री. विषया मिळाल्यावर भोग सुखी होणं म्हणजे दरिद्री. विषया बिगर तुम्ही राहावा, तुम्ही श्रीमंत. विषय भोगून संतोष होणं म्हणजे दरिद्री. विषया बिगर तुम्ही कोण निंदा कोणी वंदा, आपल्या सोयीचा धंदा. चांगलं खायला मिळू दे समाधानी, न खायला मिळू दे समाधानी, आतरायला मिळू दे समाधानी, पांघरायला न मिळू दे समाधानी. असं असावं लागतंय. मग तेव्हा हे मार्ग तुम्हाला मिळतो. मग त्वचे इंद्रियने कोण मेला? हत्ती. मग ते स्पर्श तुमच्या जवळ आहे का नाही? मग आता कुणाचं तुम्ही नोकरी करू लावा, सांगा, खरं सांगा. मी सांगते, सुनाचं नोकरी त्यात आम्ही काय करत नाही. वॉचमॅन तर झालं का नाही राखत बसायला? तुम्ही काम करत नाही हो, खरं वॉचमॅन झालं नाही. कोण आलं कोण गेलं, किती खर्च करतात, किती बचत करतात, किती नफा झालं, किती तोटा झालं, आता काय करावा, कसं करावा, आपल्या हातामध्ये काय नाही, नुसतं बडबड करत बसतो. मग कोण आहे तुम्ही? वॉचमॅन. काम करत नाही का वॉचमॅन? नाही. वॉचमॅनला आज 5,000 पगार आहे, 10,000 पगार आहे. मग तुम्ही 10,000 पगार घेऊन राखत बसला. कुणाचं घर? बघा, हे कशासाठी सांगितलं तुम्हाला? कशासाठी? कोणच्या इंद्रियासाठी? त्वचा इंद्रियासाठी. मुला नवऱ्याला स्पर्श केलं, एका पाव दोकाची तिनका मोठी, शेरका घोडा, पचका पुच्ची, शेमन डुल डुल माझ्या हातामध्ये काय हो? मी सगळं गमावून बसले. मी पोरावाला सगळं केलं, पोरं मला गिनत नाहीत, मला किंमत देत नाहीत. शेमन डुल. तुम्ही जिंकलं का हारलं? संत एकटा जिंकला विषयातून, तुम्ही कधी जिंकत नाही. जिंका म्हणजे तुम्ही
याच्यावर का बघाय नको मज धन नको मज मान नको मज धन नको मज धन नको मज मान नको मज धन. कधी तर तुम्हाला असं वाटतंय का हो करीता देवा तुझे ध्यान करीता देवा तुझे ध्यान जीवा वाटे समाधान जीवा वाटे समाधान करीता देवा तुझे ध्यान करीता देवा तुझे ध्यान जीवा वाटे समाधान जीवा वाटे समाधान. तुम्हाला जीवाला समाधान वाटतो तुम्ही जिवंत नाही तुम्ही मेलेला आहे